नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, आज आपण लटकन प्रकार बघणार आहोत। तर ब्लाऊज लटकन किंवा लेहंगा लटकन आपण म्हणू शकतो। तर बघा, 5 बाय 5 इंचाचे हे बघू शकता व्हिडिओमध्ये 5 बाय 5 इंचाचे 2 चौकोनी कापड मी घेतलेले आहेत। गोटपट्टी लेसचा वापर करून आपण छान असे लटकन बनवणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास एक लाईक सुद्धा करा। आता आपल्याला दोन्ही कापड आपण एकावर एक व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला बघा, कापडाला एक फोल्ड करायची आहे। एक फोल्ड झाल्यानंतर आपण दुसरी फोल्ड करायची आहे। बघा, जिकडून बंद साईड आहे कापडाची तिकडून आपल्याला टाचपिन लावून घ्यायची आहे आणि जिकडून खुली साईड आहे ना तिकडून आपल्याला खडूने मार्किंग करून घ्यायचं आहे गोल। या कॉर्नरपासून ते या कॉर्नरपर्यंत अशा प्रकारे आपल्याला असं गोलमध्ये आखून घ्यायचं आहे। आणि येथे आपण यावरच आपण आता कट करून घेणार आहोत कापड। तर बघू शकता, आपला कापड बघा असा गोल आलेला आहे। आता काय करायचं आहे, आपल्याला आपण एक कापड बाजूला ठेवायचं आहे आणि एका कापडावर आपल्याला अर्धा इंचावर अशा सरळ रेषा आखून घ्यायच्या आहे। तर तुम्ही तिरप्यामध्ये सुद्धा आखू शकता किंवा सरळ आखू शकता। तर मी सरळ आखून घेते। हे बघा, तर तुम्ही अर्धा इंच मोजून आखू शकता किंवा अंदाजाने आखू शकता। तर मी टेपपट्टीच्याच रुंदीच्या आकाराने सरळ उभ्या आणि आडव्या रेषा आखून घेणार आहे आणि चेक बॉक्स तयार करून घेणार आहे। छोटे छोटे चौकोन आपण आपले यामध्ये बघा तयार झालेले आहेत। तर याच आडव्या उभ्या रेषांवर आपण ही गोटपट्टी लेस लावून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपण बघा, आडव्या उभ्या रेषांवर आपण गोटपट्टीची लेस लावून घेणार आहोत। तर मी आता पूर्ण रेषांवर गोटपट्टीची लेस लावून घेते। तर बघू शकता मैत्रिणींनो, अशा आपण आडव्या उभ्या रेषा देऊन गोटपट्टी लेस लावून घेतलेली आहे। तर यावरती आपल्याला हा जो दुसरा कापड आहे ना तो आपल्याला असा ठेवून घ्यायचा आहे। हे बघा, ठेवून घ्यायचा आहे आणि पाव इंच आपल्याला बघा गोल पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। तर खूप छान लटकन बनवून तयार होणार आहेत मैत्रिणींनो। व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक सुद्धा करा। तर बघू शकता मैत्रिणींनो, आपण शिलाई मारून घेतलेली आहे आणि जो एक्स्ट्राचा कापड आहे भोवतालचा तो आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे। छोटे छोटे आपल्याला कट मारून घ्यायचे आहे, बघू शकता। आणि आता काय करायचं आहे, आपल्याला मध्ये आहे ना थोडं आपल्याला कापड, हे बघा, जो खालचा कापड वेगळा ठेवायचा आहे आणि वरचा कापड आपल्याला असा वरती उचलायचा आहे। जो आपण वरती लावलेला होता तो, ज्यावर आपली डिझाईन नाही आहे, तोच कापड आपल्याला असा थोडा कट करायचा आहे बघा, अशा प्रकारे। तर येथून आपण आता हा जो कापड आहे ना तो आपण आता उलटा कापड आता सुलटा करून घेऊया। तर अशा प्रकारे बोटाने आपण व्यवस्थित गोल करून घ्यायचं आहे। तर ही बघा, ही छोटी गोल्डन लेस मी आता या कापडाच्या खालच्या बाजूने लावून घेणार आहे आणि कॉर्नर जे आहे ते कॉर्नर आपल्याला वर दिसायला हवे अशा प्रकारे। तर अशा प्रकारे लेस खाली आणि कापड वरती अशा प्रकारे मी लेस शिवून घेते आणि लेसचे त्रिकोण आहे ते वरती दिसले पाहिजे अशा प्रकारे। हे बघा, या कापडाच्या मधून जिथे आपण हा कट मारलेला होता ना, बघू शकता, तर त्याच लाईनमध्ये आपल्याला कापड कट करून घ्यायचं आहे बघा। आता आपण इथे छोटे छोटे असे प्लेट्स टाकून घेऊया, बघू शकता मैत्रिणींनो। तर आपण असे छोटे छोटे प्लेट टाकून इथे शिलाई मारून घ्यायची आहे आणि बघू शकता, आणि असा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे। तर बघू शकता, असा आपण आकार देऊन घेतलेला आहे। दोरीला आपण शिवून घेऊया। तर हे बघा, आपल्याला दोरीला आपण शिवून तयार केलेले आहे। तर आता याच्या वरती लावण्यासाठी आपण छोटा लटकन, त्यासाठी बघा आपण हा कापड घेतलेला आहे। तर थोडा गोल्डन कलरचा हा कापड आहे। तर 3 बाय 3 इंचाचा मी हा 2 कापड घेतलेले आहेत बघा। आपण इथे वरती लावण्यासाठी आपण छोटा लटकन करूया। तर चला, आता याच्यावरती आपण या प्रकारे
अशा प्रकारे आपण शिवून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला पलटी करून हा लटकन सरळ होऊन जाईल. तर बघू शकता मैत्रिणींनो, आपलं हे एक लटकन तयार झालेलं आहे. तर याच प्रकारे आता आपण दुसरं लटकनसुद्धा तयार करून घेणार आहोत. तर खूप सुंदर असे हे ब्लाऊज लटकन बघा बनवून तयार आहेत. तर माझी जर ही सांगण्याची पद्धत, शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.